नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आग लागलेली आहे. आगीचं स्वरूप खूप भीषण दिसतं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. रुग्णालयातल्या आयसीयू मध्ये ही आग लागलेली आहे. या आगीमध्ये 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 13 ते 14 जण गंभीर जखमी झाल्याचंही समोर आलेलं आहे. आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत. बातमी अहमदनगरमधली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागलेली आहे. रुग्णालयातल्या आयसीयू मध्ये ही आग लागल्याचं समजतंय. आतापर्यंत या आगीमध्ये 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. साहेबराव, भीषण आग दिसतीये, काय अपडेट्स? आग हे भयानक झालेली आहे. अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये पूर्वीचं कोविड केअर सेंटर होतं, त्या ठिकाणी सध्या आयसीयू रूम आहे. त्या आयसीयू रूम मध्ये ही आग लागलेली आहे. त्यामध्ये 22 ते 25 रुग्ण होते माहिती समजते. त्यापैकी 3 ते 4 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि 15 ते 16 जण ज्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत. जखमींवरती उपचार सुरू आहेत आणि बाकीचे जे पेशंट आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यामध्ये येत आहेत. दुर्दैवाने जी आग लागली होती ते एसी रूम मध्ये असताना तिथं थोडीशी गर्दी होती, कारण पेशंट वाढलेले आहेत. मागच्या काही समस्या आणि विविध ओपीडी जी आहे ती पण शासकीय रुग्णालयाने सुरू केलेली आहे. त्यामुळे नक्की याच्यामध्ये अजून किती रुग्ण दगडलेले आहेत याची माहिती ते कार्यालयानंतर थोडीसे 5-10 मिनिटांमध्ये याची माहिती जी आहे ती समोर येईल. साहेबराव, आग विझवण्यामध्ये किंवा नियंत्रित आणण्यामध्ये यश मिळतंय का? काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? याच्यामध्ये 2 ते 3 गाड्या जवळपास आलेल्या आहेत फायर ब्रिगेडच्या. त्याच्यामुळे आग नियंत्रण आणण्यामध्ये यश आलेलं आहे. परंतु जी आग विझवण्यापर्यंत जी काही मृत्यूची संख्या आहे ती कन्फर्म होत नाही, कारण 3 ते 4 रुग्ण ते पाहिलेले आहेत. परंतु आग जी आहे ते आटोक्यामध्ये आली असली तरी मृत्यूंची संख्या किंवा इतर जखमींची संख्या ही 5-10 मिनिटांमध्ये क्लिअरफाय होईल. साहेबराव, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, काही प्राथमिक माहिती कळू शकली आहे का? एसी रूम असल्यामुळे त्याच्यामध्ये प्राथमिक माहिती आतापर्यंत तरी पोहोचली नाही, पण अंदाज होता शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा एक अंदाज वर्तवला जात आहे. परंतु एक 15 ते 20 मिनिटांमध्ये कळेल की बाबा आग कशी झाली, आणि एसी रूम असल्यामुळे प्राथमिक अंदाजामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा एक अंदाज आहे. साहेबराव, जखमींच्या प्रकृतीविषयी नेमकी काय माहिती आहे? याच्यामध्ये ते जखमी जे आहेत 10 ते 12 जण जखमी आहेत. त्यांच्यावरती उपचार त्यामध्ये 5 ते 6 अजून गंभीर आहेत. परंतु प्राथमिक माहितीनुसार हे जे आहे तर 3 ते 4 लोकांचे मृत्यू झाले समजतंय, पण गंभीर मध्ये संख्या जास्त आहे. त्यामुळं काही काळानंतर कळेल की याच्यामध्ये नेमकी डेट झालेली आहे. साहेबराव, ज्या पद्धतीची ही आग लागली आहे ती पाहता अजून आग नियंत्रित आणण्यामध्ये नेमका किती वेळ लागू शकतो, आणि आणखी काही अग्निशमन दलाचे बंब किंवा वॉटर टँकर्स मागवले गेलेत का ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी? याच्यामध्ये आता जी आग बाहेरून जी दिसत आहे ती आटोक्यामध्ये आणलेली आहे. परंतु मध्ये ते एसी रूम असल्यामुळे त्याचं टेम्परेचर घेत आहे, ते थंड व्हायला थोडा वेळ लागेल. त्यामुळं आता तरी बाहेरून आग कमी प्रमाणामध्ये आटोक्यामध्ये आलेली आहे असं दिसतंय. साहेबराव, आणि एकंदरीतच सध्याची तिथली काय परिस्थिती आहे? कारण आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय की अनेक जे लोक आहेत ते ही आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न देखील सुरू असल्याचं दिसतंय. साहेबराव, त्याबद्दल सविस्तर नेमकं काय सांगाल? या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा अग्निशामकचे 2 ते 3 बंब आले होते त्या ठिकाणी, आणि स्वतःची सिव्हिल शासकीय रुग्णालय आहे, स्वतःची यंत्रणा आहे ती कुठेतरी या ठिकाणी निकाल झालेली आहे. कारण लाईट ऑफ झाल्यामुळे शासकीय जी यंत्रणा होती ती निकाल झालेली आहे. त्यामुळे बाहेरून जे शासकीय दल आलं होतं अग्निशामक दल, त्यांनी ही आटोक्यात आणलेली आहे. आग आटोक्यामध्ये आलेली आहे. ही प्राथमिक बाहेरून जरी आग आटोक्यामध्ये आलेली असते, परंतु मध्ये जे इक्विपमेंट आहे मोठ्या प्रमाणात पेटलेले आहेत. त्यामुळं ती आग विझवणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे जखमींची संख्या ही कदाचित वाढू शकते. या सगळ्या प्रकरणावरती आता जखमींची संख्येमध्ये वाढ होऊ नये हीच प्रार्थना, कारण ज्या रुग्ण जे आहेत ते आयसीयू मध्ये गंभीर रुग्ण असतात त्यांना पळता आलेलं नाहीये.
त्यामुळं ही जखमींची संख्या जी आहे ती जास्त झालेली आहे. त्यामुळं आता नेमकी काय याच्यावरती किती जखमींना याच्यामध्ये वाचवण्यामध्ये यश येतं हे पाहावं लागेल. कारण 10 ते 15 लोक जखमी आहेत. त्यामुळं यांची संख्या वाढू नये अशीच काहीतरी प्रयत्नशील शासकीय यंत्रणा करते. परंतु आता तरी आग 50% आटोक्यामध्ये आलेले आहेत आणि सिस्टीम करण्याचं काम हे रुग्णांना सुरू आहे. याच्यामध्ये मृत्यूची संख्या वाढू नये यासाठी डॉक्टर प्रयत्नशील आहेत आणि अग्निशामक दलाचे जे आहेत अजूनही 2 गाड्यांना पाचारण केलेलं आहे, जेणेकरून मधली जी आग आहे ती कशी आटोक्यामध्ये येईल यासाठी प्रयत्न करतात. बिलकुल साहेबराव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न वेळोवेळेला आपण करणारच आहोत. आतापर्यंत 3 ते 4 जणांचा या आगीमध्ये मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये. जखमींची संख्या देखील काहीशी जास्त आहे. जवळपास 10 ते 12 जण यामध्ये जखमी आहेत. 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जातात. काही प्रमाणात ही आग नियंत्रणात आणल्याची माहिती मिळतेय. पुढची बातमी बघूया. क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये आता आणखी एका व्यक्तीची एंट्री झालेली आहे. सुनील पाटील हा या ड्रग्ज पार्टीचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप मोहित भारतीय यांनी केला आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा नेता असल्याचा दावाही त्यांनी केलाय. ड्रग्ज पार्टी आणि कारवाई सुनील पाटील यांनी घडवून आणल्याचंही मोहित भारतीय यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर मंत्र्यांनी शाहरुख खानकडून वसुली करायची होती असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय. नवाब मलिक यांनी भाजप आणि एनसीबीला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केल्याचंही त्यांनी म्हटलंय. सरकारचं ड्रग्ज प्रकरणाला संरक्षण तर नाही ना असा सवालही मोहित भारतीय यांनी उपस्थित केलाय. इसका पूरा मास्टरमाइंड है सुनील पाटिल. नाम आप गौर से लिखिएगा, सुनील पाटिल. सुनील पाटिल जो है वो नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी एनसीपी, मैं आपको सामने बोलूंगा, सुनील पाटिल नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी एनसीपी के फाउंडेशन से जुड़े हुए सदस्य हैं. ये आप फोटो गौर से देखिएगा. सुनील पाटिल जी का फोटो है जो धुले से आते हैं. 20 साल से राष्ट्रवादी पार्टी से इनके संबंध रहे हैं. बीस साल से इनके राष्ट्रवादी पार्टी से संबंध रहे हैं. महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री जो अरेस्ट हुए अनिल देशमुख जी, उनके बेटे ऋषिकेश देशमुख के ये जिगरी दोस्त हैं. पूर्व गृह मंत्री आर पाटिल जी के साथ इनके काफी करीब के संबंध रहे हैं और महाराष्ट्र में नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी पार्टी के सभी नेताओं के, सभी मंत्रियों के ये घर के सदस्य जैसे हैं. ये मैं कोई आरोप नहीं लगा रहा हूं, ये मैं आपके सामने सच्चाई बता रहा हूं. और इन्फोर्समेंट डायरेक्टर की जो कार्रवाई अनिल देशमुख जी के ऊपर चालू है, उसके अंदर भी सुनील पाटिल जी का पूरा रोल डिफाइंड है. कैसे महाराष्ट्र के होम मिनिस्टर के खाते के अंदर अधिकारियों की बदली के पैसे सुनील पाटिल लेते थे. सुनील पाटिल ने बोला उसका नाम है किरण गोसावी. जी हाँ, ये वही किरण गोसावी है. सुनील पाटिल ने व्हाट्सएप पे किरण गोसावी का नंबर सैम डिसूजा को भेजा. किरण गोसावी का नंबर सैम डिसूजा को भेजा और बोला इसको आप एजेंसी के साथ मिलवा दीजिए, इसको आप अधिकारी के साथ मिलवा दीजिए और ये कोऑर्डिनेट वहाँ से केस को आगे करेंगे कि कैसे कैसे इनके पास लीड है. और पूरी जानकारी किरण गोसावी एनसीबी के अधिकारी वी सिंह को देंगे. ये खुद में एक बहुत बड़ा खुलासा है और खुद में एक बहुत बड़ा प्रश्न है. जिस हिसाब से एक अधिकारी के ऊपर पिछले 1 महीने पे आरोप लगते रहे कि भारतीय जनता पार्टी के साथ बैक होकर हैंड टू हैंड होकर ये कार्रवाई हुई, इसमें ना भारतीय जनता पार्टी का कोई लेना देना है, ना कोई भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता का लेना देना है.
ये प्रूफ होता है कि किरण गोसावी सुनील पाटिल का आदमी है, प्रभाकर सेल किरण गोसावी का ड्राइवर है, वो भी सुनील पाटिल का आदमी है, मनीष भानुशाली वो भी सुनील पाटिल का आदमी है, सैम डिसूजा सुनील पाटिल का दोस्त है। तो एक एफिडेविट जो रेड के बाद बना कि जिसके अंदर बहुत बड़ा प्रश्न मैं आपसे सामने पूछ रहा हूं, जिसके अंदर सुनील पाटिल का आदमी बोलता है कि उसके आदमी खड़े थे, 25 करोड़ रुपए उसने एक अधिकारी के नाम पे मांगा, जो अधिकारी का दूर दूर तक किसी के साथ कोई लेना देना नहीं है। ये बात प्रूफ होती है कि ये पूरा एक सिंडिकेट, एक पूरा षड्यंत्र, बड़ी कॉन्स्पिरेसी रची गई। अनिल देशमुख यांना वैद्यकीय चाचणीसाठी ईडी कार्यालयातून नेण्यात आलेलं आहे। त्यांची वैद्यकीय चाचणी देखील आता पूर्ण झाल्याचं समजतंय आणि त्यांना आता मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष ईडी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोर्टानं त्यांना 6 तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावलेली होती। त्यांची ईडी कोठडी आज संपतीये, त्यामुळे आता कोर्ट त्यांना पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावणार की त्यांना जामीन मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अंबानी कुटुंबीय मुंबई सोडून जाणार नसल्याचं स्पष्टीकरण रिलायन्स समूहानं दिलेलं आहे। अंबानी कुटुंबियांनी लंडनमध्ये घर खरेदी केले असून ते त्या ठिकाणी स्थायिक होणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिलेल्या होत्या, परंतु याबाबत रिलायन्स समूहानं आता स्पष्टीकरण दिलंय। या सगळ्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय। उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी लंडनमधल्या या घराची खरेदी करण्यात आल्याचं रिलायन्सकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। युनिसेफमध्ये नेदरलँड्स आणि USAID यांच्या सरकारनं स्पॉन्सरशिपद्वारे युनिसेफद्वारे लॉन्च केलेला आहे ग्लोबल इंटरफेथ वॉश अलायन्स। आणि खरं तर हे स्वतःहूनच एक खूप महत्त्वाचा एक प्रकारचा प्रयत्न आहे, जो जगाला आपल्या सहकार्याच्या माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। जब हम एजेंडा 2030 और भारत की बात करते हैं तो हमें याद रखना होगा कि सतत विकास से हमारा मतलब क्या है। एक ऐसे विकास से जो वर्तमान पीढ़ी के साथ हमारी भावी पीढ़ियों की ज़रूरत को भी ध्यान रखे, और उसके लिए सबसे ज़्यादा ज़रूरी है कि हमारे पास जल हो। जल और स्वच्छता दोनों की बहुत ही ज़्यादा ज़रूरत है। तो हम लोग इसके लिए अवेयरनेस प्रोग्राम कर रहे हैं। 4 आईज प्रोग्राम बनाया है। नंबर 1 इंफॉर्मेशन, नंबर 2 इंस्पिरेशन, नंबर 3 इनोवेशन और नंबर 4 इम्प्लीमेंटेशन। इन 4 चीज़ों को लेकर हमने जल और स्वच्छता और सफाई की सुविधाओं सबके लिए, महिलाओं के लिए, लड़कियों के लिए, जिनको सबसे ज़्यादा सामना करना पड़ता है, उन सभी महिलाओं के लिए और लड़कियों के लिए हमने क्लासेस लगाई हैं। सच पूछे तो उनको पता है पानी की क्या कीमत है। केवल पानी नहीं बल्कि पानी का पूरा पूरा असर उनके स्वास्थ्य पर पड़ता है, उनकी शिक्षा पर पड़ता है। जब सारा दिन पानी ढोते रहेंगे तो कैसे वो पढ़ाई कर सकेंगे, कैसे वो स्वस्थ रह सकेंगे। तो ग्लोबल इंटरफेथ वॉश अलायंस और परमार्थ निकेतन इस दिशा में बहुत बड़ा काम कर रहा है। स्कूलों को जोड़कर, आंगनवाड़ियों को जोड़कर, आशा वर्कर्स को जोड़कर और समाज में जितनी संस्थाएं हैं उन सबको जोड़कर, क्योंकि पानी को बनाया तो नहीं जा सकता लेकिन पानी को बचाया तो जा सकता है। ये हमारी सबकी जिम्मेदारी होनी चाहिए। मेरा पानी मेरी जिम्मेदारी हो कि मैं अपने पानी को बचाऊंगा। स्वच्छता और पानी, 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 हमको बचानी है ये जिंदगानी। कोरोनाच्या कठीण काळामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावलं होतं। या आरोग्य कर्मचाऱ्यांना
फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचंही मोठं सहकार्य मिळालं. लसीकरणाच्या जागृतीबाबत नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफमध्ये आपण आज भेटूया कालूराम भाटी यांना. भाटी लसीकरणासाठीचं कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात. जोधपूर शहरात कालूराम भाटी आपल्या कामावर रुजू झालेत. त्यांची जबाबदारी कोविड लसीकरण सत्रावर देखरेख ठेवण्याची आहे. कोविड के टाइम में डाटा एंट्री का काम किया था. कोविड की सर्वे रिपोर्टें भेजना, सर्वे टीमों को भेजना, व सर्वे टीमें बनाना दिल्ली की और उनके साथ जाके सुपरविजिंग करना. और अभी मैं कोविड वैक्सीनेशन में सुपरविजिंग का कार्य कर रहा हूँ. 2 वर्षांचे असताना भाटी यांना पोलिओची लागण झाली. पोलिओमुळे त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. मैं अपने आप को एक सक्षम व्यक्ति मानता हूँ और जो भी काम होता है मैं अच्छे सक्षम आदमी से ज़्यादा काम कर लेता हूँ. ये मेरी क्षमता है और मैं खुद सोचता हूँ कि सक्षम आदमी से अच्छा काम करूँ और मैंने वो कोविड में किया था. तो जो भी मैं जन सेवा के लिए जो भी जनता के तो जो भी काम मुझे दिया जाता है वो मैं पूर्ण रूप से करता हूँ. और लगन है कि भाई ये काम पूर्ण रूप से करके देना है. जनता की सेवा करने का काम है. अपने 2 लेग हैं, अपन चल के भी इतना नहीं कर रहे हैं जितना वो कर रहे हैं. मैं बहुत ज़्यादा मोटिवेट हुई हूँ और एक बहुत ज़्यादा ये इंस्पिरेशन मिला है कि हमें भी ऐसा हार्ड वर्क करना चाहिए. कोरोना काळात फक्त आरोग्य कर्मचारीच जीव धोक्यात घालून काम करत नव्हते, तर कालूराम सारखे अनेक जण जनतेची सेवा करत होते. भाटी यांच्यासारख्या लोकांचं काम आपल्याला समाजसेवेची प्रेरणा देतं. कालूराम हे आमचे संजीवनी चॅम्पियन आहेत. तो हमारे जी की पर्सन हुआ करते हैं. ऐसे लोग हैं जो कि पर्दे के पीछे हैं, लेकिन इनकी वजह से ही ये प्रोग्राम सक्सेस हो पा रहे हैं. मेरी ज़िंदगी का ये उसूल है कि खामोशी से बनाते रहो अपनी पहचान. हवा खुद गुनगुनाएगी नाम तुम्हारा. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.